एक आजीबाई 70-80 वर्षाची होऊन गेली. अचानक मी गेलो. सकाळी उठली ती, तिचा क्रम होता, सकाळी उठली का ते पोत्यावर हात मांडे. 1 2 3 4 5 म्हणजे पोतेच मोजे. आता ते तिच्या बापांना, तिच्या पोरांना धान विकले. मग झाला तो छप्पर खाली. आणि आता कसा करावा. दुसऱ्या दिवशी तिनं लढणं चालू केला. मग मोठ्या भावाला सांगितलं, आहे तसं नका करू म्हणे, हा धानाचा पिरोसा नाही का कुठाशी, ते भरून गेले 21 पोते. दररोज मोजत जायचे. भोकरी होती ते आहे का नाही. मग पहा मला, किती वय होऊन गेली तरी पण रोग गेला का. मग अशा लोभ्याले देव कळन का. म्हणून त्या साधू संतांनी विचार केला होता. कारण साधू संत हे त्रिकालदर्शी राहतात. याचा जाऊ दे हा. कारण संत कसे असतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारे. परोपकारासाठी साधू संत झटतच असतात. त्याने विचार केला होता की म्हणे हा तर एवढा पापी होऊन गेला आहे, काही सांगता सोय नाही, याचा उद्धार कसा होईल. म्हणून हा विचार केला, अरे म्हणे अचानक ही संधी आहे, याची पत्नी गरोदर आहे, हिच्या पोटी जो पोरगा होईल त्याचं नाव नारायण ठेवते. त्या निमित्तानं सुद्धा हा नारायण नाव घेईल, याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असा मग त्यांनी नारायण नारायण नाव घेतलं. मग त्याने प्राण सोडला आणि देवाचे पार्षद आले आणि घेऊन गेले. कुठं. यमदूताकडे. म्हणजे यांनी काय केला, कारण देव आम्हाला इथं कशासाठी पाठवतो, तू जा, तिथे कर्मभूमी आहे. पृथ्वी ही मृत्यूलोक हा कर्मभूमी आहे आणि इथं कर्मच करावा लागेल. नुसतं सोप्यावर बसून चालेल काय नाही. आणि लोक आता सवय टाकत आहे, जेवले का सोप्यावर, जेवले का सोप्यावर. बनकर बापू सोप्यावर बसायचं नाही, जेवले का सोप्यावर, आहे का नाही. मग आलस, निद्रा, जमाई और ये 3 काल के भाई. आलस, निद्रा, जमाई और 3 काल के भाई. भूत, भविष्य, वर्तमान हे 3ही काळाचे भाई. याच्यासाठी 4था काळ कुठून आणणार आहे, आहेच नाही का कुठून आणणार. मग यायले यम घेऊन जाते. कसा घेऊन जाते, उंदराले मांजर नेते. उंदराले कोण नेते, मांजर. कशी नेते माहित आहे ना तुम्हाला. तशासारखी आपली गती करून घ्यावयाची आहे, तशासारखी आपली गती करून घ्यायची आहे तर करा. सर्व काही तुमच्याच हाती आहे. देवानी सरळ असा हात करून दिला. तथा तुझी जशी इच्छा असेल तस, तुला जे काही करावयाचे असेल तस. मी कालच सांगितलं आहे, मी फक्त पाहण्याकरिता उभा आहे या ठिकाणी. तुला काय करून घ्यायचं आहे ते साधू संताला विचारा. शहाण्या जाऊन विचारा, शहाण्या जाऊन शहाण्या विचारा, शहाण्या विचारा, शहाण्या जाऊन 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 विचारा, शहाण्या म्हणून शहाणे म्हणजे कोण, जगामध्ये शाहीने म्हणजे कोण. या जगाच्या ठिकाणी, या पृथ्वीवर शाहीने कोण आहे,
एका संताशिवाय जगाच्या पातळीवर शाहीने कोणी नाही आहे. नाही तर तुम्ही म्हणाल माझा बाप माझ्या गावचा पाटील आहे, शाही नाही. तो काय आहे? गरीबाचा रक्त शोषण करून पाटील झाला. गरीबाचा रक्त शोषण करून पाटील झाला. तो शाहीना आहे का? फक्त संतच शाहीने आहे की नाही? तुम्हाला रात्रीच सांगितलं तुमच्या गोपाल तुमच्या तोच सुद्धा तुम्हाला जायचं आता जाऊन जात. पहिले बडा इंद्रिया भाव तो निराळा नाही. एक आमच्याकडे महात्मे नमुनेदार आहेत. काय सांगावा? इकडे बनकर महाराज आहेत, इकडे कडू महाराज आहेत. कडू महाराज की देव त्यांना सुखी ठेवो, कारण त्यांच्या असल्यामुळेच कार्याला मोठा आनंद येते. 101 उदाहरण येतात, 101 नाही का? खरं. पण घडी मोठी राईट टाइम आहे, घटिका यंत्र. कोणी मग महात्मा येवो का कोणी येवो, त्यांची घंटी वाजली का बस तिकडे जायचं आहे. तर तिकडे काय बाबा, तिकडे तोच आहे, तोरो मोरो तोरो मोरो तोरो मोरो, दुसरा काहीच नाही आहे तिकडे. या गोपाल कृष्ण भगवान गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, गोपाल मेरो है, गोविंद मेरो है, गोपाल मेरो बोलिए वृंदावन बिहारी लाल की, गोपाल कृष्ण महाराज की. तर अशा प्रकारे ध्रुव बाळाचं चरित्र तुम्हाला सांगितलं मी. तर एक तत्व नाम दरधरी मना हरीशी करुणा केली. आपण एका तत्वाने जरी भगवंताचे नामचिंतन केला तर पण कुठल्या प्रकारचा स्वार्थ नको. हे देवा परमात्मा मी दुखापतीमध्ये आहे म्हणून नामस्मरण करीत घेणार तुम्ही, तर त्याच्यापेक्षा 4 पट दुःख तुम्हाला प्राप्त. मी माझ्या कर्तव्य आहे, तूने मला जन्म दिला आहे, मी माझ्या कर्तव्य आहे तुझे नामचिंतन घेणे. अशा उद्देशाने जरी तुम्ही चिंतन केलं, कारण ध्रुव बाळाचा चरित्र आहे. माझ्या आई वडिलांना मला काढला असा होता का? मी दुखापतीमध्ये असा होता का? सुनीतीने तेच सांगितलं. मग सुनीतीचा विषय महत्वाचा होता का सुरुचीचा? सुरुचीनं त्याचा हित केला. कथेमध्ये काय सांगितलंय की सुरुचीने त्या पांडीवरून हात काढला. सुरुची त्रिकालदर्शी होती, म्हणे याचा हित येथे साध्य होणार नाही, हा मायेमध्ये राहील. हा इथून जरी बाहेर गेला तर जगाचा कल्याण करेल, स्वतःचा कल्याण करेल आणि अमर होईल. याची अमरपदाची अमरपद दिला आहे. ऐशी जग दिलाही तब हूं न उठ पाए. ऐसा है नाम तेरा कई वेद शास्त्र गावे, नादान के समय पर दिल को सबर दिलावे. और दुःख जेव्हा येतो का नाही तेव्हा तर प्रत्येक व्यक्ती नादान होऊन जातो, आहे की नाही? त्याची बुद्धी भ्रमित होऊन जाते.
ऐशी ब्रह्माचे लक्षण विसरे आपणा आपण. एकदा माणूस भ्रमित झाला की स्वतःला तो विसरल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वार्थाची भूमिका देवाजवळ कधी ठेवता कामा नाही. निस्वार्थ भावनेनं, त्याला म्हणतात निष्काम भक्ती, गीतेमध्ये सांगितलंय. आणि सकाम भक्ती, सकाम भक्ती म्हणजे काहीतरी मला साध्य करून घ्यायचं आहे म्हणून देवा हात जोडायचा, तसं नाही करायचं. आपण मनुष्य आहोत. निष्काम भक्ती. देशील तरी पाये पांडुरंगा, या संताशी निर्विहेची मजदे, आणिक तुझे काही न मागलो. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संता. हेच मागा देवाला फक्त, संताच्या पायावर डोकं ठेवायला. मग पाय म्हणजे डोकं का? पाय म्हणजे पाय का? पाय म्हणजे का? वचन. हो समजा आता आपण एखाद्या बनकर बाबाजीने गुरु केला समजा, ते आहे तिथपर्यंत त्याच्या पायावर डोकं ठेवू, आणि गेले म्हणजे पाय काढून ठेवू का? त्यांनी जे सांगितलेल्या शब्दावर, मार्गावर अवलंबन करणे आणि त्या मार्गाप्रमाणे चालणे म्हणजेच पाय. आणि पाय म्हणजे हे देवाचे स्वरूप आहे. कारण कोणताही संत येऊ त्याच्या आपण डोका कुठं ठेवतो? पायावर. त्या डोक्याला डोका लावतो. पाय म्हणजे वचन, शब्द. वचन म्हणजे शब्द. त्यांनी सांगितलेला मार्ग, त्या मार्गाचा अवलंबन करणे म्हणजे संताचा आदर करणे असा. शुद्ध चर्य हेती संताचे पूजन, 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 शुद्धचर्य हेती संताचे पूजन, शुद्धचर्य हेती संताचे पूजन, शुद्धचर्य हेती संताचे पूजन, संताचे पूजन. हा देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे, तुमचे संताचे पुरण, शुद्ध चर्येचे संताचे पुरण, शुद्ध चर्येचे संताचे पुरण. देखिला चरण वैष्णवाचे, देखिला चरण वैष्णवाचे, शुद्ध चर्येचे संताचे पुरण, शुद्ध चर्येचे संताचे पुरण. म्हणून शुद्ध आचरण ठेवणे हेच संताचे पूजन आहे. नाही तर घरी साधू संत आले आणि त्याला मार रंगवणे, गुलाल बुक्का, कपडे लत्ते देणे ही पूजा नाहीये. त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार शुद्ध आचरण करणे हेच संताचे पूजन. आता तुकाराम महाराज आहेत का? ज्ञानेश्वर महाराज आहेत का? पण त्यांच्या सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपण चालतो म्हणजे संताचे पूजन. गोपाल कृष्ण महाराज हे खरी भक्ती आहे. नाही तर लोक आता लोभा पाहिजे, असं झालं पाहिजे, बाईले मुलगा झाल्या पाहिजे, सासूबाई सुखाची राहिली पाहिजे, पोराले वागवत नाही, आहे का नाही? ज्याच्यासाठी करा देवपूजा. देव सस्ता आहे का? देव बाजाराचा भाजीपाला नाही, देव बाजाराच्या भाजीपाला, देव बाजाराच्या भाजीपाला, देव बाजाराच्या भाजीपाला, भाव म्हणे देवा मला पाव, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा
त्याने भेटायचा बाजारच्या भाजीपाला नाही बाजारच्या भाजीपाला नाही बाजारच्या भाजीपाला नाही। तर आज आपण अजामिळाचा दृष्टांत सांगितला तुम्हाला। अजामिळ पापी होता तरी त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि अंतकाळामध्ये अजामिळ के अंत समय में नारायण सुधी आई आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं आणि देवाचे चिंतन न करता त्या मुलाचंच नाव नारायण घेतलं तरी सुद्धा त्याला पुण्य प्राप्त झाली स्वर्ग प्राप्त झाली। एवढा नामामध्ये पावर आहे नाही का। म्हणून हरिपाठामध्ये सांगितलंय नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाते झाले वाया अनेक पंथा जाते झाली वाया अनेक पंथा जाते झाली नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जाते झाली वाया अनेक पंथा जाते झाली राम राम कृष्ण गोविंद राम राम कृष्ण गोविंद राम राम कृष्ण गोविंद वाचे थी सद्गद आदि वाचे थी सद्गद जपे 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 आदि म्हणून नाम सर्वश्रेष्ठ आहे। तुकडोजी महाराजांनी सुद्धा सांगितलं का ऐसा है नाम तेरा कई वेद शास्त्र नहीं और नादान के समय पर दिल को समझ। जेव्हा आपली बुद्धी भ्रमित होऊन जातो तेव्हा आपण काय होतो नादान सोडतो। नादान म्हणजे याचा अर्थ काय आहे इंग्रजी हिंदी शब्द आहे। अरे जाऊ दे जान दे वो लड़का नादान है अरे मत मारे उसको वो नादान है। नादान म्हणजे ना समजदार। ध्रुव बाळ कसा होता समजदार होता का नादान होता। आणि त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नारदानी सांगितलेल्या मंत्राचा अवलंबन केला एकाच ठिकाणी राहून एक तत्व नाम धरी म्हणा हरीशी करुणा आहे। काही मागितलं होतं का ते तुझे वाटे आता ते करी तुका म्हणे संता म्हणून असा प्रकारे म्हणून पण नाम कसं घ्यावा पाहिजे मी नाम घेतो काही लोक भरपूर बडबड 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 करतात आणि दुसऱ्या दिवशी काय तसं नाही। शेवटच्या चरणामध्ये मोठं सुंदर सांगितलं आहे ज्ञानदेव मोर जप माळ अंतरी ज्ञानदेव मोर जप माळ अंतरी ज्ञानदेव मोर जप माळ अंतरी ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी ज्ञानदेव मौन जप माळ धरोनी बिहारी जपे सदा धरोनी बिहारी जपे सदा ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी धरोनी बिहारी जपे सदा धरोनी बिहारी जपे सदा ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी ज्ञानदेव मौन
अंतरी ज्ञानदेव मारा जप माळ अंतरी। ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज सांगतात, और ज्ञान हाच देव आहे, ज्ञान हाच देव आहे। आणि याला कसं जपावं? ज्ञानदेव मौन, मौन म्हणजे कोणाशीही न बोलता, नाही का? नाही, ते महाराज आले त्यांनी मौन धरलं, मौन धरले म्हणजे तो बोलत नाही कोणाबरोबर, लोक दिखावा कधी करू नये। ज्ञानदेव मौन जप माळ अंतरी, माळ धरून जपाचा नाही, हे माळ सुरूच आहे। निरंजन माला घटन फिरे दिन रात, 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 निरंजन माला घटन फिरे दिन रात। ऊपर जावे नीचे आवे, श्वास श्वास पर माळे जपावायची आहे ते एकांतात आपल्या देवपाठात। ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी, पण ते देवपाठाजवळची माळ एकच तास जपाल। पण येतं महाराज काय सांगतात? चालता बोलता पदोपदी ध्याता, श्वास सुख घेता निरंतर। चालता चालताही नाम घेतलं पाहिजे, बोलता बोलताही नाम आलं पाहिजे, श्वास सुख घेता निरंतर। तुमचा श्वास थांबते का? दुखात असले तरी थांबते का? सुखात असले तरी थांबते का? पाहुणे आले म्हणजे थांबते का? पाहुणे गेले म्हणजे थांबते का? थांबवून पहा 2 मिनिटं। कुठला फुगण राहिला उगा? श्वास नाकाले दाबून तर पहा तुम्ही, एखादा मिनिट थांबवता येते का? थांबवता येते का? मग तुम्ही कायचे पैलवान का जानपूरकरजी? 1 मिनिट सुद्धा तुम्ही तुमच्या जवळचा श्वास थांबवू शकत नाही, दुसऱ्या जवळचा जाऊ द्या। पहिले आहे का नाही? भगवान श्रीकृष्णाना लीला केली त्यावेळेस त्याने विचार केला, म्हणजे पहिले चोरी आपल्याच घरची केल्या पाहिजे, आहे का नाही? आणि त्या चोरीमध्ये आपण सापडले नाही पाहिजे, नंतर दुसऱ्या घरी चोरी केल्या पाहिजे, तर मग मजा राहील, नाही तर काही अर्थ आहे का? चोरी केला ढुंगणावर घेतलंय, काही अर्थ आहे का? म्हणून पहिले आपला दाबून पहा ना, एका अर्धा मिनिट तरी ठेवून पहा, राहता येते का? नाही। मग तुमचं आहे का? काही येत आहे कधी? तुमचं नाही आहे म्हणूनच नाम घेणे आहे, विठाला विठाला विठाला। हो, म्हणून आपण उधारी घेतला आहे का नाही? मग उधारी फेडणे म्हणजे नामस्मरण करणे, आलं का लक्षात? हात पाय कान नाक डोळे सर्व तुमचे, खारक बदाम करून मोठे करता येते, पण श्वासाला थांबवता येत नाही खारक बदाम खाऊन, आहे का नाही? हा त्याच्यावाला आहे। सूत्रधारी सूत्रधरी बाहुली दाचवी सर्व मित्री, त्या सूत्राची दोरी करू देत नसे अर्जुना। हाच सूत्र आहे, याचंच नाव सूत्र आहे, आणि हाच ईश्वर आहे। ईश्वर को जान बंदे, ईश्वर को जान बंदे, हे मालिक तेरा वही है, ईश्वर को जान बंदे, हे मालिक तेरा वही है, ईश्वर को जान बंदे, ईश्वर को जान ईश्वर कुठे आहे? आकाशात पाताळात काशीत मथुरेत। ईश्वर को जान बंदे, ईश्वर को जान बंदे। इसको दबा दिया कि नहीं आधा मिनट, तो तेरे हो गए सब कंधे कंधे।
आता ईश्वर को जाणं बंदे येईल म्हणून ब्रह्मानंद बरं सुंदर सांगते. आपण सत्संग करत नाही, भाषा कशी करता, मग झगडा सुरू करू देतो. त्याला का समजते? अरे बाबा त्यालाच समजते, आपल्याला समजत नाही. ऐकलं? ईश्वर को जाणं बंदे, ये ईश्वर. भूमी अगन पहाड पर्वत बनणे केली ही माया समारी आहे. सगळ्या ठिकाणी हवा आहे का नाही? आणि हवा नसली तर लागला घरी दिवा नाही का? मग ईश्वर कुठे आहे? मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में। हो गया हो तो मिल जाऊं एक पलक की तलाश में। खोजने वाला होना. पलक म्हणजे हार्टबीट, एक ठोका दुसरा ठोका त्याच्या मधातला अंतर म्हणजे पलक. छातीला हात लावा. डॉक्टर साहेब आहेत म्हणून हार्टबीट पण लागला, त्याच्या भाषेत बोलायला लागेल ना. नाही तर डोळ्याची पापणी खाली आली आणि वरत गेली, मधातला जो अंतर आहे त्याला म्हणतात पलक. हा, तेवढ्या टाइम मध्ये भेटून जातो म्हणते मी तो. पण तसा ओळखणारा पाहिजे, नाही तर मग आयुष्यभर जन्म जन्म कोणी जतन कराये, हे जन्म जन्म कोणी जतन कराये, हे जन्म जन्म कोणी जतन कराये, जन्म जन्म कोणी जतन कराये, अंतकाल कठोराव आवत नाही, अंतकाल कठोराव आवत नाही, जन्म जन्म होणे जतन कराये, जन्म जन्म होणे जतन कराये, जनकाल राम नाही. पहाड पर्वतामध्ये ऋषी मुनी भांबा भांबा करतात महाराज, ध्यान लावतात. उदयच्या डोंगर होऊन जाते वरतवर, तरी राम काही येत नाही. असा आहे. त्याच्याकरिता आपल्याला विचारा शहाण्या जाऊ. साधू संतांनी जे मार्ग सांगितलं, जगाच्या पाठीवर शायने कोण आहेत? संत. गावातले लोक नाही, संपत्ती ज्याच्या जवळ आहे ते नाही. असं आहे. नाहीतर त्याला शायने म्हणतात. व्यवहाराचे शायने ठीक आहेत, पण परमार्थातले नाही. म्हणून गुरु शिवाय ज्ञान येत नाही. म्हणून सोयरा करून घ्यायचा आहे, तर तेच सांगितलंय. सद्गुरु वाटुनी सद्गुरु सारिका सोयरा सजना, सद्गुरु सारिका सोयरा सजना, हा सद्गुरु सारिका सोयरा सजना, हे सद्गुरु सारिका सोयरा सजना, सद्गुरु सारिका सोयरा सजना. ओ दाविले निदान वैकुंठीत, दाविले निदान वैकुंठीत, दाविले निदान वैकुंठीत, सद्गुरु सारिका
म्हणून सोयरा करून घ्यायचा आहे तर गुरुला करा, नाहीतर देवाला करा. हे इवाई सोयरे काही कामाचे नाही, ते मेल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या बरोबर आम्हाला मारल्याशिवाय राहत नाही. आणि गुरु काही मरते का? गुरु म्हणजे अंधकार, गुरु म्हणजे प्रकाश, गुरु म्हणजे ज्ञान, ज्ञान काही मरते का? हो. देव काही मरते का? मग जो मरत नाही त्याला सोयरा केल्या तर तुम्हाला मरू देत नाही.